नमस्कार, स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर सध्या बरेच दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आले नाहीत, कारण की थोडी गडबड होती, धामधूम होती आणि प्रचंड कामाचा लोड होता, त्यामुळे मला शूट करायला जमलं नाही। तर पुन्हा एकदा आता रेग्युलर व्हिडिओज येतील, कारण मला बऱ्याच जणांच्या कमेंटसुद्धा येत होत्या। तर आत्ताच गणपती बाप्पा येऊन गेलेत आणि सगळ्यांच्या घरी खूप छान उत्साहाचं आनंदाचं वातावरण होतं। सगळ्यांच्या घरी खूप छान हा जो सण होता तो साजरा केला गेला। आता यानंतर बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर जो महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकीला पडलाय, माझ्या प्रत्येक मैत्रिणीला, ते म्हणजे आम्ही अगदी बाप्पा घरी असेपर्यंत अगदी घरचं खात होतो, बाहेरचं काहीच खाल्लं नाही, तरीसुद्धा माझं वजन कसं काय बरं वाढलं। तर यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ असणार आहे। तर या सणासुदीच्या काळात वजन का वाढतं हे आपण थोडक्यात बघूया। सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे स्ट्रेस। कामाचा आपण प्रचंड ताण घेतो, अति ताण असतो। मला लिटरली गणपतीला गावी जायच्या आधी 2-3 दिवस रात्री झोप येत नव्हती। सतत मला हे इमॅजिन होत होतं की तिथे गेल्यानंतर मला काय काय करायचं आहे, पहिल्यांदा काय करायचं आहे, दुसऱ्यांदा काय करायचं आहे। जरी मी हे सगळं कागदावर प्लॅनिंग केलेलं असलं तरीसुद्धा ज्यांच्या गावी गणपती असतो त्यांच्यासाठी बॅग पॅक करणं, तिथे गेल्यानंतर ते सगळं अरेंज करणं, किंवा ज्यांच्या अगदी घरी असतो, गावी जात नाहीत आणि त्यांच्यासाठी सुद्धा पाहुणे आले तर काय करायचं, काय कपडे घालायचे, काय काय जेवण बनवायचे, हे सगळं प्रचंड जे काम जे असतं, कितीही तुम्ही कागदावर प्लॅनिंग केलं तरी ज्या दिवशी ते काम तुमच्यावर येणार असतं त्या दिवशीचा ताण जो आहे तो आधी येतो। आणि या ताणामुळे, या स्ट्रेसमुळे आपलं वजन वाढतं। बऱ्याचदा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात, झोपण्याची वेळ बदलते, कारण की अर्थात बरीचशी कामं असतात, गणपती बाप्पासाठी सजावट करायची असते, अशी बरीचशी लहान मोठी कामं असतात। यामुळे सुद्धा वजन जे आहे ते वाढतं। त्याचसोबत पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं, रोजच्या जेवणाच्या वेळा असतात त्या बदलतात। एकंदरीतच आपली जे काही सेट झालेलं रुटीन असतं ते चेंज होतं। बरेच जण डाएट करत असतात तर त्याला फाटा दिला जातो, डाएट जे आहे ते मोडतं। काही जणांची पथ्य असतात, गोड खायचं नाही आहे, किंवा असं डॉक्टरने सांगितलेली पथ्य असतात, ती सुद्धा या सण काळात बऱ्यापैकी जी आहेत ती मागे पडतात। आणि यामुळे मग काय होतं की वजन वाढतं, किंवा काही स्किन प्रॉब्लेम्स होतात, जसं की अतिजागरणामुळे पिंपल्स येतात, डोळ्याखाली काळे सर्कल्स येतात। तर या सगळ्या गोष्टी होतात। आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, मान्य आहे, त्या दुरुस्त कशा करायच्या हे आपण बघूया। असं नाही की फक्त वजन कमी करायचं आहे, की डोळ्याखालची काळी वर्तुळं घालवायची आहेत, पिंपल्स घालवायचे आहेत, केस आमचे खूप गळतात, खूप स्ट्रेस येऊन गेलेला आहे, तर काय करता येईल, रिलॅक्स होण्यासाठी काय करता येईल। सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय तो म्हणजे भरपूर पाणी प्या। आता वातावरण बदलतंय, थोडं थोडं ऑक्टोबर हीट जाणवायला लागलेली आहे, पाऊस जो आहे तो कमी झाला आहे, आणि त्यामुळे काय होतं की आपलं शरीर जे आहे ते हायड्रेटेड राहत नाही, शरीरात पाण्याची कमी जाणवते। आणि त्यासाठी आपल्याला दिवसभरात साधारण 2 ते 3 लिटर इतकं पाणी प्यायचं आहे। जर पाणी पिणं तुमच्या लक्षात राहत नसेल तर वॉटर रिमाइंडर लावा, असे बरेचसे ॲपसुद्धा मोबाईलमध्ये असतात। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं जे बॅक टू रुटीन आहे तिथे जायला थोडं ट्राय करायचं, की जे काय आपलं रुटीन होतं, तर तुमचं जर काही फिक्स रुटीन नसेल तर आजपासून चालू करा की जेवणाची एक फिक्स वेळ ठेवा। रात्रीचं जेवण अमुक वाजता, दुपारचं जेवण अमुक वाजता। तर तुम्ही जर मला विचाराल तर आयडियल वेळ जी आहे दुपारच्या जेवणाची ती साधारण 1:30 ते 1:30 किंवा 2च्या दरम्यान, हा 1.5 तास तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आणि रात्रीच्या जेवणाची वेळ जितकं लवकर जेवता येईल तेवढं उत्तम, पण तरीसुद्धा 9च्या आत तरी तुम्ही जेवा, जेणेकरून रात्री जेवल्यानंतरचा जो वेळ असतो तुम्ही झोपेपर्यंत साधारण 2 तासाचा वेळ तरी मध्ये असायला हवा, आणि जास्त जागरण करायचं नाही आहे। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यायाम। रोजच्या रोज अर्धा तास तरी किमान तुमचा व्यायाम झाला पाहिजे। मग त्यासाठी जिमलाच जायला हवं असं नाही, साधं तुम्ही वॉकला जाऊ शकता। वॉकला जाणं सुद्धा शक्य नाही आहे, घरातल्या घरात थोडेसे स्ट्रेचिंगचे एक्सरसाइजेस करू शकता। आणि असं नाही की सकाळीच करायला पाहिजेत, बऱ्याच जणांना वाटतं की सकाळी आम्हाला वेळ नसतो, सकाळी आम्ही खूप बिझी आहोत, तर सकाळी नका करू एक्सरसाइज, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल
संध्याकाळी शक्यतो संध्याकाळी आयडियल वेळ आहे. रात्री जेवल्यानंतर अगदी धावायला जाणारे सुद्धा लोक मी बघितलेत, तर त्याचा काही उपयोग नसतो. रात्रीच्या जेवणानंतर शक्यतो शतपावली करावी, थोडंसं चालावं. पण जेव्हा तुम्हाला दिवसभरात वेळ मिळतो तेव्हा तुम्ही एक्सरसाइज करू शकता. ऑफिसमध्ये तुम्ही लिफ्टचा वापर न करता जिन्याने जाऊ शकता. असे काही छोटे छोटे चेंजेस केलेत तर तुमचा अर्धा पाऊण तास जो आहे शारीरिक हालचाली ज्या आहेत त्या होतात. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे झोपेची वेळ. आता झोपेची वेळसुद्धा खूप महत्त्वाची असते, कारण की आपण जे काही खातो त्याचं पचन होणं, डायजेस्ट होणं हे सगळं आपल्या झोपेवर अवलंबून असतं. आपण जितकं लवकर झोपू तितकं बॉडी आतल्या आत आपल्या ज्या शरीरातल्या पेशी असतात त्या दुरुस्तीचं काम करत असतात. आणि आत्ता बऱ्याच जणींची अशा तक्रारी असतात की पिंपल्स आलेत, वजन वाढलं, केस गळतात. तर त्यासाठी तुमची शांत झोप जी आहे ती मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा मुद्दा ते म्हणजे तुम्ही जो काही आहार घ्याल तर तो हलका ठेवा. शक्यतो आहारामध्ये गोड पदार्थ टाळा. जर चहा कॉफी कमी करता आली तर तीसुद्धा कमी केली तर उत्तम. ग्रीन टीकडे वळलात तर अजून उत्तम. मैदायुक्त जे काही पदार्थ असतात जसं की बिस्किटं, पाव, टोस्ट हे शक्यतो आहारातून पूर्णपणे बंद करा. कारण की ते जो मैदा असतो तर तो शरीरामध्ये आतमध्ये आपल्या आतड्यांमध्ये साठत राहतो आणि ते बॉडी जी आहे ती डिटॉक्स होत नाही आणि त्यामुळे सुद्धा वजन जे आहे ते वाढल्यासारखं वाटतं. शक्यतो पोटाच्या आजूबाजूला अशा वेळेस चरबी जी आहे ती साचल्यासारखी वाटते. तर त्याचं मेन कारण हे आहे. त्याच्यानंतर तेलकट आपल्याला थोडंसं कमी करायचं आहे. जितकं कमी करता येईल तितकं उत्तम. असं नाही की तुम्ही अगदीच फ्राईड खाऊ नका. आठवड्यातून 1-2 वेळा खाल्लं तर चालेल, पण रोजच्या रोज अगदी डीप फ्राईड पदार्थ जे आहेत ते खायचे नाही आहेत. आणि साधा सात्विक जे काही आपलं घरगुती आहार आहे, घरगुती जेवण आहे ते ठेवा. सणासुदीला काय होतं की बऱ्याचदा कॅलरीज जास्त जातात आपल्या शरीरामध्ये, कोणाच्या आग्रहाखातर आपण जेवतो आणि त्यामुळे सुद्धा वजन वाढतं. तर त्यासाठी सध्या कॅलरीचा इंटेक जो आहे तो लिमिटेड ठेवा आणि स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःवर प्रेम करा. शेवटी तुमच्या आनंदासाठी हे सगळे सण आपल्या आनंदासाठी आपण साजरे करतो. यानंतर नवरात्री येईल, दसरा येईल, दिवाळी येईल आणि त्या निमित्ताने तुम्हाला छान छान दिसायचं असेल तर आत्तापासूनच स्वतःची काळजी घ्या. स्वतःवर जास्त लक्ष द्या, कारण की सर सलामत तो पगडी 50. त्याप्रमाणेच आपली तब्येत, आपली हेल्थ ही खूप जास्त महत्त्वाची. जर आपण हेल्दी असू, खुश असू तरच आपण ह्या सगळे आनंद जे आहे ते साजरे करू शकतो. त्यासाठी आजचा हा एक छोटासा व्हिडिओ होता. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि असे कोणते वेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. सध्या आता ॲमेझॉनवरती किंवा वेगवेगळ्या साईट्सवरती वेगवेगळे सेल चालू होत आहेत. तर ते सेल जे आहे तर बऱ्याच जणींना कळत नाही की नक्की कशी शॉपिंग करू. तर त्यासाठी जर तुम्हाला एखादा गायडन्स व्हिडिओ हवा असेल तर या व्हिडिओखाली कमेंट करून सांगा. मी तो सुद्धा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.